सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये MSEB महावितरणचा कारभाराबद्दल तीव्र नाराजगी ही सगळीकडे आहे आणि जनतेला नाहक मोठ्या प्रमाणात त्रास, म्हणजे दिवसाला कमीत कमी 50-50 100-100 वेळा, म्हणजे तासाला कमीत कमी 25 वेळा लाईट जाते, अशा तऱ्हेची परिस्थिती आज सगळीकडे झालेली आहे। ग्रामीण भागात असेल, शहरी भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे। म्हणजे शहरी भागात तर गंभीर परिस्थिती आहे, म्हणजे कधी एवढा त्रास जनतेला झाला नाही, एवढा सध्या त्रास होतोय। आणि ही लाईट सातत्याने जात असताना सुद्धा पुन्हा एकदा स्मार्ट मीटर हे बसवण्यात, म्हणजे कोणत्याही तऱ्हेची ग्राहकाला माहिती न देता हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले। माझ्या माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यामध्ये जवळजवळ 4000 मीटर स्मार्ट मीटर हे बसवण्यात आले। आणि या सगळ्याचा त्रास हा जनतेला होतोय, कारण स्मार्ट मीटरमध्ये ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचं 500 रुपये बिल यायचं, त्या ठिकाणी 8-8, 10-10 हजार रुपये बिल आलेले आहेत। म्हणजे माझ्या शेजारी राहणारे रावजी परब म्हणून आहेत, त्यांना दर महिन्याला 700-800 रुपये बिल यायचं, त्यांचं 8000 रुपये बिल आलं स्मार्ट मीटर, आणि त्याला हे माहिती सुद्धा नाही स्मार्ट मीटर बसवला। ही परिस्थिती सध्या झालेली आहे। आणि ही गंभीर परिस्थिती झाल्यानंतर जनतेची वारंवार आमच्याकडे तक्रारी येत आहेत। MSEB मध्ये गेल्यानंतर MSEB अधिकारी वर्ग फोन उचलत नाहीत, अशा तक्रारी आहेत की MSEB दखल घ्यायची सोडूनच द्या, लाईट यायचं सोडून द्या। साधे अधिकारी, म्हणजे त्या वायरमनला फोन केला, अधिकाऱ्यांना फोन केला, तर तिथले जे कर्मचारी आहेत MSEBचे ते फोन सुद्धा उचलत नाहीत। पालकमंत्री मीटिंग घेत आहेत, आढावा घेत आहेत, पालकमंत्री सांगतायत गणपतीला चांगल्या अशा सुविधा व्यवस्थित MSEBची सुधारणा होऊ दे, आणि लाईटमध्ये परंतु कुठच्याही तऱ्हेची सुधारणा दिसत नाही। आज वारंवार ग्रामीण भागातून लाईट जात आहेत म्हणून, आणि लाईट ची बिलं मात्र भरमसाठ येत आहेत म्हणून, अशा तक्रारी वारंवार मोठ्या प्रमाणात येत आहेत। आणि त्याच्यामुळे शिवसेनेने आता, शिवसेना पक्षाच्या वतीने हे आंदोलनाचा 15वडा म्हणून आम्ही करायचा आठवडा, म्हणजे हा 15वडा खऱ्या अर्थाने MSEBच्या विरुद्ध आंदोलनाचा 15वडा म्हणून साजरा करायचा असं ठरवलेलं आहे। या ठिकाणी 15 ऑगस्टला, सर्वप्रथम 15 ऑगस्टला सावंतवाडी शहरात MSEBचं कार्यालय आहे, आणि तिथं सत्यनारायण पूजा असते। त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाआरती आयोजन केलेलं आहे। आणि ही महाआरती झाल्यानंतर तिथल्या सत्यनारायणाला सांगणं करणार आहोत, ह्या कर्मचाऱ्यांना, ह्या अधिकाऱ्यावर्गांना चांगली बुद्धी दे की जनतेची सेवा जी लाईट आहे ती गणपतीपर्यंत ह्यांनी चांगल्या रीतीने सुविधा देऊ देत, अशा तऱ्हेची ह्यांना बुद्धी, ह्याची अशा तऱ्हेची ह्यांना कर्तव्याची जाणीव करून दे, अशा तऱ्हेचं साकडं घालण्याचं काम आम्ही तिथं 15 ऑगस्टला करणार आहोत। त्यानंतर मळेवाड, मी जो हातात आंदोलन घेतलं होतं, मळेवाड, आरोंदा या पंचक्रोशीमध्ये वेंगुर्ला तालुक्याच्या अंतर्गत हे सगळे 15 गाव येतात। 14-15 गाव हे येत असताना तिथे ज्या पद्धतीने आज दिवसेंदिवस, म्हणजे दिवसभर लाईट नसते, अशी परिस्थिती आजही आहे। म्हणजे आम्ही आंदोलन करून, आम्ही घेराव घालून सुद्धा तिथे कुठच्याही प्रकारची दखल घेतली नाही। तर त्या मळेवाड सबस्टेशनला सुद्धा 10 ऑगस्ट रोजी सत्यनारायण पूजा आम्ही घालणार आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने, आणि त्या ठिकाणी सुद्धा महाआरती आयोजित केलेली आहे। तर अशा ह्या आंदोलना, म्हणजे जेणेकरून तिथं सुद्धा आम्ही साकडं घालणार आहोत की त्या सबस्टेशनला सत्यनारायणची पूजा घालून, की तिथे सुद्धा ह्या सुविधा आहेत, त्या वेंगुर्ला तालुक्यातील जे जे कर्मचारी आहेत, जे जे अधिकारी आहेत, त्यांना चांगली बुद्धी दे, आणि चांगली अशी सेवा त्यांच्याकडून, जनतेची सेवा घडू दे, आणि चांगली अशी लाईट सुसज्ज सुविधा मिळू दे गणपतीला आमच्या। आणि गणपतीचा आमचा जो मोठा सण आहे तो खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीने पार पाडू दे, अशा तऱ्हेचं साकडं घालण्याचं काम आम्ही ह्या दोन्ही ठिकाणी करणार आहोत। ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो, या आंदोलनामध्ये ह्या आमच्या सत्यनारायण पूजेचा तीर्थप्रसाद घ्यायला आणि महाआरतीमध्ये आमच्या सहभागी व्हा, असे या निमित्ताने सांगतो। धन्यवाद।